हॅलो नमस्कार, वेलकम और वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात? मजेत आहात ना? मी तर मस्त मजेत आहे. आणि आज आहे संडे म्हटलं की नॉनव्हेजचा बेत झालाच पाहिजे. बट आज हे मला म्हणतात मटन चिकन नको, तर मला खायचे आहेत खेकडे. तर याआधी मी काय खेकडे कधी बनवले नाही ना, मी खाल्लेले आहे. सो मी आज खेकडे बनवणार आहे. म्हटलं चला रेसिपी पण होऊन जाईल. सो आता आमची गाडी इथे आहे आणि आमच्या इथे पार्किंगचा थोडा इश्यू आहे, त्यामुळे आम्ही बाहेर गाडी लावतो. कधी आईच्या फ्लॅटवर, कधी कुठे कुठे असं लावतो. तर चला आता आपण जाऊयात आणि खेकडे कसे आहेत काय वगैरे बघूया. म्हटलं चला त्या निमित्ताने माझी रेसिपी पण होईल. आणि आता सध्या पावसामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, नाहीतर राजाराम पूल ते सनसिटी किंवा संतोष हॉलपर्यंत प्रचंड गर्दी असते या रोडवर. तर आता पावसामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. वृंदा रडती मोहन हरवला आहे बघा, ही वाली. आणि हे म्हणतात ती का रडती हे बघा. बळच प्रमोशन चाललंय, बाकी काय नाही. तर गाईज इथं ती वृंदा खूप रडती. आता ही वृंदा कोण आहे मला माहीत नाही. ॲक्च्युली हे सिरियलबद्दल बोलत होते आणि मला माहितीच नाही. ते म्हणतात वृंदा रडती मोहन हरवला. तर हे ॲक्च्युली सिरियलचा पार्ट होता आणि ते त्या बसवर सगळं ते पोस्टर होतं, त्याच्याबद्दल बोलत होते. बट आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप हसलो त्यामुळे. पाऊस येतो का? नाही ना. तर गाईज सनसिटीमधून आपण आलो ना बाहेर, तर इथं हायवेला इथे मिळत आहे. तर आता इथे बघूया आपण काय रेटनी आहे, कसे आहेत. बघू गाईज आम्हाला जे पाहिजे 600 रुपयेवाले, तर ते संपला स्टॉक. त्या काकांनी सगळं घेतलं. आम्हाला थोडं लवकर यायला पाहिजे होतं. आणि 400वाले आणि 500वाला पण संपला. 400वाला खूप छोटा खेकडा आहे, त्याच्यात काय रस मिळणार काय. चला थोडं लवकर यायला पाहिजे होतं. अगं बाई कसा डान्स करतो दाखव पटकन. आणि हे इकडं घे सोन्या तिला घे तिला भेटा तिला भेटा. अगो बाई. सो गाईज जयशंकर हा वडापाववाला आहे सनसिटीमध्ये आणि तिथे आम्ही पॅटीस खाण्यासाठी थांबलो. वडापावची ऑर्डर दिली होती आणि खूप पाऊस होता. आईकडे गेलो होतो पण आई काय भेटलीच नाही. सो आम्ही तिथून थोडं 5-10 मिनटं थांबून मग निघालो. आणि इथे आम्ही तोपर्यंत पॅटीस मागवले होते. याला कोटिंग इतकं छान केलं होतं ना, बहुतेक मुगाच्या डाळीचं कोटिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते डीप फ्राय केलेले आहेत. इतकं सुंदर लागत होतं हे, म्हणजे मला खूपच आवडलं पॅटीस. आणि त्याच्यासोबत त्यांनी मिरची चटणी आणि सोबत कांदा पण दिलेला आहे. तुम्ही गर्दी बघू शकता, प्रचंड गर्दी आहे. आणि याआधी आमचा नंबर 2 वेळा सांगितलं की थांबावं लागेल तुम्हाला. सो आम्ही थांबलो आणि मग नंतर आम्हाला पॅटीस मिळाले. सो तुम्ही जर कधी गेलात तर नक्की ट्राय करा. याआधी आम्ही 1 प्लेट खाल्लं, त्याच्यानंतर हे दुसरं प्लेट खाल्लं आहे. सो खूप भारी आणि खूप क्रिस्पी असं हे म्हणजे खूपच भारी लागलं मला. तर मी पहिल्यांदा असं खाल्लं आहे पॅटीस. सो चला, ब्रेड पॅटीस आहे पण तरी पण इतकं छान लागतंय ना, क्रिस्पी. आणि त्याच्या मस्त पॅटीस खाऊया. खायचं आता तर मी तुम्हाला सांगते, बरोबर सनसिटीमध्ये आहे ना हे सगळी दुकानं आहेत, त्याच्या बरोबर समोरच आहे. आणि मला वाटलं नव्हतं की म्हणजे मला वाटत होतं की टेस्टला कसं असेल माहीत नाही, पण खूप भारी आहे. तर गाईड मस्त वडापाव खाल्ला आणि आम्ही पॅटीस पण खाल्लं. खूप भारी आणि खूप टेस्टी होतं ते पॅटीस. तर आता आम्ही आमच्या राजाराम ब्रिजवरून पुन्हा घरी चाललोय. आता बघू प्लॅन काय बनवायचं आले. आणि बघा रुद्राने आत्ता सांगितलंय की मला स्कूलमध्ये प्रोजेक्ट द्यायचा आहे. आता हे कट करत बसले बघा. 3 झालेत कट करून. आता हे कट करायचं आहे आणि ही राहिलेला होमवर्क करते. असं असतं संडेचं सगळं, नुसतं ना. सोबत यांनी चहा केला होता, सो मी आता चहा घेतला. मंडे टू फ्रायडे अशी करते, स्लो फिरत असते. हां. आणि संडे संडे
सॅटरडे अशी अशी आणि संडे अशी अशी फिरती. म्हणजे याचा अर्थ तिला असं म्हणायचंय की संडेचा दिवस खूप फास्ट जातो. तर होतं असं. तर चला आता हे पण कट करून घेते. एवढं कट करायचं आहे मला की ज्या प्रोजेक्ट करायचा आता तो करतो आम्ही. करायचं आहे तर मध्ये एक राऊंड करायचा आहे. बरोबर शेप आलाय का फ्लॉवर करायचं आहे. ठीक आहे, बघू मी झालं की तुम्हाला दाखवते. हे असं बनवून झाले आमचं बघा. म्हणजे मॅथ्सचं आहे आणि इथे आम्ही बनवतोय. तुम्हाला वाटत असेल इथे लाईन का केली आहे. म्हणजे एक फ्लॉवर बनवायचं, त्याच्यात मॅथ्सचं सगळं लिहायचं. आता मम्मा इथे असं लावायला करते. मुलांचा प्रोजेक्ट आणि आम्हाला इथं काम. आता हे फेविकॉलने इथे असं लावायचं. आता हे असं लावून टाकणार आहे. छान वाटतंय का सांगा, कसं झालाय प्रोजेक्ट. लाव ना ते बघा. असं चांगलं वाटतंय का? असं लावू चांगलं असं. असं लावून टाकूया. फेविकॉल कुठं? ते फेविकॉल. सगळी कामं सोडून हेच करायला बसायला लागले. आता काय लाव. थांब, सोड सोड सोड. तू प्रोजेक्ट वर बसली. 2 तासाची मेहनत वाया नको घालू बाई. थांब. तर अशा पद्धतीने झालाय हा बघा रुद्राचा प्रोजेक्ट. अरे उभा का घेतला, आडवा घे. चला अजून थोडंसं राहिलंय ते करून घेते. काय राहिलं? हे राहिले इथे पानं लावायचे. हा ते राहिलं फक्त. चल झालं, फक्त पानं करायची. हे 2 झालं.